ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. धर्मवीर आनंद दिघे यांनी भारतीय जनता पार्टीशी पंगा घेऊन हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला. त्यानंतर प्रकाश परांजपे, आनंद परांजपे, त्याचप्रमाणे नंतर राजन विचारे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मध्यंतरीच्या काळात एकदा खासदार संजीव नाईक हे देखील या ठिकाणी खासदार झाले. मात्र तरीही या मतदारसंघावर शिवसेनेचा वर्चस्व कायम राहिला. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेची शकल झाली आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने राजन विचारे यांना उमेदवारी दिली. त्यांनी आपला अर्ज भरला देखील. मात्र अद्यापही शिवसेनेचा म्हणजे शिंदे सेनेचा उमेदवार कोण हे नक्की झालेलं नाही. अद्यापही म्हणजे 3 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र असं असलं तरीही अद्यापही शिवसेनेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. 20 तारखेला मतदान आहे. या ठाणे लोकसभा मतदारसंघ हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे. म्हणजे मीरा भाईंदरपासून वाशीपर्यंत पसरलेला हा मोठा मतदारसंघ आहे. एवढ्या वेळामध्ये आपला उमेदवार नेमका पोचणार कसा असा प्रश्न देखील कार्यकर्त्यांना या संदर्भात पडतो आहे. मात्र अद्यापही नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे, रवींद्र फाटक की संजीव नाईक या प्रश्नाचं उत्तर सापडू शकलेलं नाही. पुढच्या 24 तासामध्ये या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा.